पण सगळ्यात मोठं शॉकिंग म्हणजे असं आहे ना की त्यांचा एक पदाधिकारी जो भावे जिला बरोबर घेऊन फिरतात, त्याचं नाव पण असंच आहे, रॉकी भाई. आता खरं तर रॉकी भाई अर्धा किलोचं पण नाही आहे. तो भाव्यांबरोबर फिरतो, त्यांचे व्हिडिओ काढतो, सगळीकडे पाठवतो आणि रील्स टाकतो बंदुकीचे, ज्यात तो म्हणतो की आम्हाला नडला की तोडला. तुम्ही ती पहिले रील्स बघून घ्या. पहिली हा भावेचा कार्यकर्ता आहे, हा भावेबरोबर फिरतोय आणि हा बंदूक दाखवून दहशत मारण्याचा प्रयत्न करतोय. मग मला सांगा कर्णिक साहेब की भावे हे कायद्याचा जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला नाशिक जिल्हा असं म्हणत म्हणत आम्हाला त्यांचा व्हिडिओ कधी पाहायला मिळेल? आता तुम्ही म्हणाल की नाही नाही त्यांच्या माणसाने टाकला आहे, त्यांचा काय संबंध नाही. पुण्यामध्ये पण तेच घडलं. गँगस्टरच्या लोकांनी त्यांनी दंगा केला किंवा त्यांनी गोष्टी केल्या, पण उचललं कोणाला? मेन म्होरक्याला उचललं. तर याचा मेन म्होरक्या, रॉकीबाईचा मेन म्होरक्या हा भावेच आहे आणि तो काही साधा सुद्धा नाही आहे. त्यावर 14 गुन्हे दाखल आहेत, त्यावरती परवा NC पण पडली आहे. बरं, हा समाजामध्ये किंवा जातीमध्ये भांडणाचा प्रयत्न करतोय, याचे पण व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. नादाला लागून मी काहीच करणार नाही. लाजा वाटू द्या ऋषी. काल तू पाय धरून बसला होता रे नालायका माझे, उल्लेख थोडा चेतन सवयनी तर तू किती जाहीर जाते. बरं, दुसरं असं आहे की याचं इतकं अवघड काम आहे की ह्या माणसांनी मागच्या महिन्यामध्ये एका ट्रक ड्रायव्हरला मारला. ह्या लोकांनी, निर्भय पार्टीच्या लोकांनी एका ट्रक ड्रायव्हरला मारला. तुम्ही त्याचा व्हिडिओ बघून घ्या. कशी गाडी चालवतो रे? साला हरामखोर. तुम्ही गाडी बाजूला लाव रे. तो एखाद्याला हे करील, एखाद्याला मारून टाकेल, तो मारून टाकेल तो एखाद्याला. चावी काढ त्याची, चावी काढ. पिलेला आहे तो, पिलेला आहे तो. लोकांचा जीव घेतो का? लोकांचा जीव घेतो. भले तो ट्रक ड्रायव्हर पिला असेल किंवा काय झालं असेल, पण ह्यांना मारण्याचा अधिकार कोणी दिला आहे? आणि ह्याची हिंमत का वाढते माहिती आहे का कर्णिक साहेब? कारण तुम्ही वर्धापन दिनाला यांच्या कार्यक्रमाला गेला होता आणि त्यांच्यावर होती अंजली तमानिया ताई. आता फक्त चर्चा चालू आहे नाशिकमध्ये, आरोप कोणीही करत नाही. चर्चा चालू आहे की तुमचं आणि भावेंचं काहीतरी सेटिंग आहे. त्यामुळे भावेच्या लोकांनी काही जरी केलं तरी त्यांना काही होणार नाही. कर्णिक साहेब, तुम्हाला हात जोडून विनंती आहे, तुमचं नाव आणि तुम्ही आता जे काय काम करताय त्याला गालबोट लागू नये. त्याच्यामुळे कायद्याचा बालेकिल्ला नाशिक जिल्हा हे एकदा भावेला म्हणायला सांगाच तुम्ही. वंदे मातरम.